नमस्कार मंडळी, सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन आले, देवासाठी फुलं पण आणली आणि नंतर आंघोळ वगैरे आटपून घेतली आणि देवपूजा करून घेतली आणि नंतर आज नाचणीचं सूप बनवलं होतं। ते कसं बनवलं हे मी तुम्हाला पुढे दाखवण्याच व्हिडिओमध्ये। आणि मस्तपैकी आम्हा दोघा माय लेकरांसाठी सूप बनवलं होतं। आहोंना ड्युटी असल्यामुळे ते आज सकाळी लवकरच गेले होते। सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतल्या आणि एक डाव तेल टाकलं पातेल्यामध्ये। नंतर मग त्याच्यामध्ये एक कांदा कट केलता मी, एक कांदा कट करून घेतला आणि तेलात मस्तपैकी भाजून घेतला। जरा थोडंसं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो मिक्स केलं। कांदा आणि टोमॅटो सुरुवातीला तेलात विरघळेपर्यंत भाजून घेतलं आणि नंतर अद्रकची आणि लसूणची थोडीशी अशी किसून घेतलं होतं मी, दोन्ही पण जास्त बारीक करायचं नाही, किसून घ्यायचं। आणि नंतर मग शनिवारी शाळेला सुट्टी असते, काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून खरं आज सूप बनवलं होतं। हे म्हणजे हे पौष्टिक पण असतं आणि डाएटसाठी पण चांगलं आहे। नंतर मग अद्रक टाकून घेतलं आणि लसूणसुद्धा टाकून व्यवस्थित भाजून घेतलं। थोडासा ब्राऊन कलर आला की नंतर मग 2 ग्लास पाणी टाकलं आणि मिरची नंतर टाकायची उकळी आल्यावर पाण्याला। तेलात भाजली की मग जास्त तिखटपणा येतो आणि मिरची भरपूर तिखट असल्यामुळे मी आज एकच मिरची ह्याच्यात टाकली होती। नंतर 2 ग्लास पाणी टाकलं ह्याच्यामध्ये आणि मग बाकीचे कोथिंबीर वगैरे टाकून घेतलं। आणि कोथिंबीरीची ह्याच्यात विशेष म्हणजे कोथिंबीरीचे देठ टाकायचे। देठ असं सूप पिताना दाताखाली आले की खूप छान चव लागते त्याची आणि एकदम सूप टेस्टी आणि खूप छान झालं होतं। पहिल्यांदा शौर्यने एवढं आवडीनं सूप खाल्लं, सूप पिलं सॉरी। आणि मग इकडं उकळी येते तोपर्यंत पाण्याला मी नाचणीचं पीठ 2 चमचे घेतलं आणि थोडंसं त्याच्यात थंड पाणी घालून फेटून घेतलं, कारण नाचणीच्या पिठाच्या लगेच गुठळ्या होतात आणि गरम गरम उकळी आलं की लगेच टाकायचं आणि पटकन नाही हलवलं का मग गुठळ्या होतात। म्हणून साईडलाच अगोदर मी त्याची पेस्ट बनवून घेतली आणि उकळी आल्यावरच हे नाचणीच्या पिठाची पेस्ट ओतायची आणि व्यवस्थित मिक्स होते। मग नंतर इकडं आपल्या भाज्या पण शिजल्या होत्या, तोपर्यंत मी जी पेस्ट बनवली होती ती त्याच्यात वैरून घेतली। जसं आपण पिठलं भाकरी बनवतो ना, पिठल्यासारखंच वैरून घ्यायचं आणि नंतर मग वरून चवीनुसार मीठ आणि एक 5 ते 6 मिनटं सूप चांगलं व्यवस्थित मंद गॅसवर शिजवून घ्यायचं। आणि हे शिजवून झालं की नंतर मग शेवटी मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडीशी 1-2-3 मिरे बारीक ठेचून घेतले होते आणि चवीसाठी मी मिरे घातले होते आणि मस्तपैकी आपलं नाचणीचं सूप तयार झालं होतं। आम्ही दोघा माय लेकरांनी आस्वाद घेतला। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।